आपला पुढचा पॉइंट आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन मधील ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड और हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन्स. या रिॲक्शन्समध्ये आपण अल्कीन बरोबर HI, HBr आणि HCl यांचे ॲडिशन करणार आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हलाइड टुवर्ड्स अल्कीन इज HI is greater than HBr is greater than HCl. म्हणजे काय तर ह्या हायड्रोजन हलाइडची अल्कीन बरोबरची रिॲक्टिव्हिटी HI हा मोर रिॲक्टिव्ह असणार आहे, त्याच्यापेक्षा HBrची रिॲक्टिव्हिटी कमी आहे आणि त्याच्यापेक्षा HClची रिॲक्टिव्हिटी कमी असणार आहे. इथं आपण पहिली रिॲक्शन बघतोय, ॲडिशन रिॲक्शन ऑफ HBr टू सिमेट्रिकल अल्कीन. HBr आपल्याला सिमेट्रिकल अल्कीन बरोबर ॲड करायचं आहे. तर त्यासाठी सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे काय तर डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला प्रेझेंट असणारे जे कार्बन ॲटम्स आहेत त्या कार्बनला सिमिलर हायड्रोजन जोडले असले पाहिजेत. म्हणजे या कार्बनला पण 2 हायड्रोजन जोडलेत आणि या कार्बनला पण 2 हायड्रोजन जोडलेत, म्हणून इथिन हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. पुन्हा बघा, या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत आणि या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत, म्हणून इथिन हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. त्या सिमेट्रिकल अल्कीन बरोबर HBrची रिॲक्शन करायची आहे. तर मागच्या लेक्चरला आपण बघितलंय की ह्याच्यातला इलेक्ट्रोफाईल कोण असणार आहे तर H+. पहिल्यांदा ॲडिशन कोणाचे होते H+चे. ते ॲडिशन कशा पद्धतीनं होते तर हा जो पाय बॉन्ड आहे किंवा पाय इलेक्ट्रॉन्स आहे, हे पाय इलेक्ट्रॉन्स आयदर आपण या कार्बनकडे शिफ्ट करू शकतो किंवा ते या कार्बनकडे शिफ्ट करू शकतो. तर इथं दोन्हीही कार्बन सिमिलर आहेत किंवा हा सिमेट्रिकल अल्कीन आहे, त्यामुळं हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला तरी चालतो किंवा इकडे शिफ्ट झाला तरी चालतो. हे असं झाल्यानंतर या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार, या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येणार. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला कोण जोडणार हायड्रोजन आणि ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला Br जोडणार आहे. सो इथं आपण बघूया, सिमेट्रिकल अल्कीन बरोबर HBrचे ॲडिशन करत असताना H आणि Br हे दोन्ही एका कार्बनला जोडायचे. इथं आपण घेतलाय ब्यूट 2EnE. पुन्हा बघा, इथं डबल बॉन्डच्या अक्रॉस असणारे हे जे 2 कार्बन्स आहेत या दोन्ही कार्बनला एक आणि एकच हायड्रोजन जोडलेले आहे. त्यालाही एकच हायड्रोजन जोडलं आणि यालाही एकच हायड्रोजन जोडलंय, म्हणजे हा सुद्धा सिमेट्रिकल अल्कीनच आहे. तर सिमेट्रिकल अल्कीन बरोबर HBrचे ॲडिशन करत असताना पुन्हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो. एका कार्बनला Br आणि दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन. सो ब्यूट 2EnE इज कन्वर्टेड इंटू 2-bromo-butane. ब्यूट 2EnE इज कन्वर्टेड इंटू 2-bromo-butane. आता इथे आपण बघू शकतो की हायड्रोजन हॅलाइडचे ॲडिशन अल्कीन बरोबर होत असताना जर आपण अल्कीन हा अनसिमेट्रिकल घेतला तर ही रिॲक्शन कशा पद्धतीनं होते. आता इथं बघा, हा जो अल्कीन घेतलाय याच्यामध्ये या डबल बॉन्डच्या ॲडजसंट असणारे जे कार्बन्स आहेत त्याला जोडलेले हायड्रोजन काउंट करायचे. तर याला एकूण 2 हायड्रोजन जोडलेत आणि याला एकही हायड्रोजन नाही, या कार्बनला एकही हायड्रोजन नाही आहे आणि या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत, म्हणजे हा अल्कीन कसा असणार आहे तर असिमेट्रिकल अल्कीन. दिस अल्कीन इज नोन ॲज असिमेट्रिकल अल्कीन. त्या अल्कीनला आपण म्हणणार आहे असिमेट्रिकल अल्कीन. दिस अल्कीन इज नोन ॲज असिमेट्रिकल अल्कीन. आणि याचं नाव काय आहे तर 2-मिथिल प्रोपीन. याचं नाव आहे 2-मिथिल प्रोपीन. याच्याबरोबर HClची किंवा HBrची ॲडिशन करत असताना ती कशा पद्धतीनं करायची आहे. पुन्हा बघा, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड आयदर या कार्बनवर किंवा या कार्बनवरती शिफ्ट होतो. जर समजा हा बॉन्ड या कार्बनवरती शिफ्ट केला तर पॉसिबिलिटी काय मिळणार आहे, या कार्बनवरती चार्ज कोणता येणार मायनस आणि या कार्बनवरती चार्ज कोणता येणार प्लस. ज्याच्यावरती मायनस चार्ज आहे त्याला कोण मिळणार आहे तर हा H+, दॅट इज इलेक्ट्रोफाईल. इथं काय होतं HClचं डिसोसिएशन होतं, गेट कन्वर्टेड इंटू H+ आणि Cl-. हा जो H+ आहे हा कोण असणार आहे तर इलेक्ट्रोफाईल. हा H+ जो आहे तो कोण असणार आहे इलेक्ट्रोफाईल. पुन्हा बघा काय करायचंय, हा डबल बॉन्ड जो आहे किंवा हे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे या किंवा या एका कार्बनला शिफ्ट करायचे. एका कार्बनला शिफ्ट केला, ज्याच्यावरती हे शिफ्ट करणार आहे त्याच्यावरती चार्ज कोणता येणार तर मायनस आणि जो दुसरा कार्बन आहे त्याच्यावरती चार्ज येणार
प्लस डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार, डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार. आता हा जो H प्लस इथून जनरेट झालाय हा H प्लस कोणाकडे येणार आहे, तर या मायनस चार्ज कंटेन करणाऱ्या कार्बनकडे. आता इथं बघा हा CH3, इथं हा CH3 आला, हा कार्बन ज्याच्यावरती चार्ज आला पॉझिटिव्ह, हा कार्बन ज्याच्यावरती चार्ज आला पॉझिटिव्ह, हा CH3 त्याला इकडे जोडलाय आणि हा CH2 जो होता त्याने काय केला, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन्स दिले आणि हा प्रोटॉन त्याने घेतला. सो इट गेट कन्वर्टेड इनटू CH3. मग हा जो तयार झालेला पॉझिटिव्ह आयन आहे, ह्या आयनला आपण काय म्हणतो, कार्बोकेटायन. ह्या आयनला आपण म्हणतो कार्बोकेटायन. पुन्हा बघा काय करायचं, पहिली पॉसिबिलिटी सांगायची आहे. तर हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड एका कार्बनकडे शिफ्ट करायचा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला, ज्या कार्बनवरती इलेक्ट्रॉन शिफ्ट केलेत त्याच्यावरती चार्ज येणार मायनस आणि दुसऱ्यावरती चार्ज येणार प्लस. HClचं डिसोसिएशन झालं H प्लस आणि Cl मायनसमध्ये. H प्लस जो आहे त्याला आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणणार आहे आणि ह्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कोणावर होणार, तर मायनस चार्ज असणाऱ्या कार्बनवरती. सो इट गेट कन्वर्टेड इनटू कार्बोकेटायन. आणि हा जो कार्बोकेटायन आहे या कार्बोकेटायनची ऑर्डर काय आहे, तर हा कोणता कार्बोकेटायन आहे, तर हा टर्शरी कार्बोकेटायन आहे. दिस कार्बोकेटायन इज टर्शरी. तर टर्शरी कार्बोकेटायन असं का म्हटलंय ह्याला, तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कार्बन इतर 3 कार्बन्सला जोडलाय, म्हणून ह्याला आपण काय म्हटलं, टर्शरी कार्बोकेटायन. दिस इज नोन ॲज टर्शरी कार्बोकेटायन. आता हा जो टर्शरी कार्बोकेटायन आहे त्याच्यावरती कुणाचा अटॅक होणार आहे, तर हा Cl मायनस, त्याच्यावरती अटॅक कुणाचा होणार आहे, Cl मायनस. Cl मायनसचा अटॅक कुणावरती होणार, तर ह्या कार्बनवरती. सो हा इथं जोडला आणि तयार झालेला प्रॉडक्ट कोणता आला आपला, टर्शरी ब्युटिल क्लोराईड, किंवा ह्याला आपण आणखीन काय म्हणतो, टर्शरी ब्युटिल क्लोराईड किंवा 2-chloro-2-methyl प्रोपेन. आता ही झाली एक पॉसिबिलिटी. इथं अजून आपण नियम बघितलेला नाहीये की हा डबल बॉन्ड कोणत्या कार्बनवरती शिफ्ट होतो, ह्या की या. आपण दोन्ही पॉसिबिलिटी सांगणार आहे की या कार्बनवरती शिफ्ट झाला तर या पद्धतीने आपल्याला रिएक्टंट प्रॉडक्ट मिळणार आहेत आणि या कार्बनवरती शिफ्ट झाला तर या पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट मिळू शकतात. सो आपण दुसरी पॉसिबिलिटी बघूया. तर दुसरी पॉसिबिलिटी काय सांगतेय की हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड शिफ्ट होताना या कार्बनकडे शिफ्ट होणार. जर हा डबल बॉन्ड या कार्बनकडे शिफ्ट झाला तर इट गेट कन्वर्टेड इनटू, याचं कन्वर्जन कशामध्ये होणार बघा, तर हा CH3, देन हा सिंगल बॉन्ड C, हा सिंगल बॉन्ड CH3 आणि डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड CH2. ह्याच्यावरती चार्ज आला प्लस, ह्याच्यावरती चार्ज आला प्लस. आणि या कार्बनवरती चार्ज आला मायनस. मग या मायनस चार्जकडे कोण ॲब्स्ट्रॅक्ट होणार आहे, अगेन हा H प्लस आणि Cl मायनस. हा जो H प्लस आहे याला आपण काय म्हणणार, तर इलेक्ट्रोफाईल. दिस H प्लस इज नोन ॲज इलेक्ट्रोफाईल. आणि ह्या H प्लसचा अटॅक कोणावरती होणार आहे, तर ह्या मायनस चार्ज असणाऱ्या कार्बनकडे. सो इथं ह्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं बघा, ह्या H प्लसचा अटॅक होणार आहे या कार्बनवरती ज्याच्यावरती मायनस चार्ज आहे. सो CH3 हा आहे तसा, हा C आणि हा H इथं आला, दॅट इज CH, हा CH3 आणि सिंगल बॉन्ड CH. हा तयार झालेला जो पुन्हा कार्बोकेटायन आहे आणि हा कार्बोकेटायन कोणता आहे, तर प्रायमरी कार्बोकेटायन. दिस कार्बोकेटायन इज नोन ॲज प्रायमरी कार्बोकेटायन. मगाचा कार्बोकेटायन आपण बघितला होता टर्शरी कार्बोकेटायन, मगाचा कार्बोकेटायन आपण बघितला होता टर्शरी कार्बोकेटायन. ओके. आता हा जो Cl मायनस आहे या Cl मायनसचा अटॅक कोणावरती होणार आहे, Cl मायनसचा अटॅक कोणावरती होणार आहे, तर या कार्बनवरती. Cl मायनसचा अटॅक या कार्बनवरती होणार. सो आपला प्रॉडक्ट तयार झाला CH3, CH, सिंगल बॉन्ड CH3, CH2 आणि हा Cl, दॅट इज आयसोब्युटिल क्लोराईड. पण
इथं रिॲक्शन होत असताना ह्या पहिल्या पद्धतीनं रिॲक्शन होते, ह्या दुसऱ्या पद्धतीनं अजिबात रिॲक्शन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन. इथं तयार झालेला कार्बोकेटायन कोणता आहे? टर्शरी. आणि इथं तयार झालेला कार्बोकेटायन कोणता आहे? प्रायमरी. तर आपल्या माहितीनुसार टर्शरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकेटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकेटायन. का? Tertiary carbocation is more stable than secondary carbocation is more stable than primary carbocation. ओके. मग सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कोणाची? टर्शरी कार्बोकेटायनची. मग जो स्टेबल आहे तो तयार होणार. मग इथं हा तयार होतो, टर्शरी कार्बोकेटायन तयार होतो. त्यामुळे बॉन्ड ऍक्च्युली कशा पद्धतीनं ब्रेक होतात? तर ऍक्च्युली कशा पद्धतीनं रिएक्शन होते? तर हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होतो आणि ह्याच्यावरती चार्ज येणार मायनस आणि ह्याच्यावरती चार्ज येणार प्लस. मग हा जो हायड्रोजन आहे किंवा हा जो H+ आयन आहे किंवा हा जो इलेक्ट्रोफाईल आहे, ह्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कोणावरती होतो? तर असा डबल बॉन्डला जोडलेला असा कार्बन की ज्याला जास्त हायड्रोजन जोडलेत. बघा पुन्हा हा बॉन्ड अशा पद्धतीनं ब्रेक होणार आहे. या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत. HCl मधला जो H+ आहे, जो प्रोटॉन आहे, तो कुणाला जोडला जाणार आहे? तो अशा कार्बनला जोडला जातो की ज्याला जास्तीत जास्त हायड्रोजन जोडलेले आहेत. आणि याच नियमाला आपण मार्कोनिकॉप्स रूल असं म्हणतो. मार्कोनिकॉप्स रूलनुसार ही रिॲक्शन होते. सो आपण मार्कोनिकॉप्स रूल काय आहे हे बघूयात. So Markovnikov's rule is when an unsymmetrical reagent. So what is unsymmetrical reagent? तर या ठिकाणी आपण बघितलेला HCl हा अनसिमेट्रिकल रिएजंट. अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा 2 पोलॅरिटीज येतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा 2 वेगवेगळ्या पोलॅरिटीज येतात. त्याला आपण काय म्हणणार आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट. हा अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर रिॲक्ट होतो, हा अनसिमेट्रिकल रिएजंट जो अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर रिॲक्ट होतो, तेव्हा याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट अशा अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडला जातो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेले असणार आहेत. पुन्हा बघा. सो मार्कोनिकॉप्स रूलनुसार अशा पद्धतीचा अनसिमेट्रिकल रिएजंट ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पोलॅरिटीज येतात, अशा पद्धतीचा अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा या पद्धतीच्या अनसिमेट्रिकल अल्किन बरोबर रिॲक्ट होतो, तेव्हा याच्यातला जो निगेटिव्ह आयन आहे, याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट त्या अनसॅच्युरेटेड अल्किन मधल्या अशा कार्बनला जोडला जातो की ज्याला कमीत कमी हायड्रोजन जोडलेले आहेत. या दोन्हीपैकी या कार्बनला अजिबात हायड्रोजन नाही आणि या कार्बनला 2 हायड्रोजन जोडलेत. त्यामुळे ह्याच्यातला जो निगेटिव्ह पार्ट आहे, Cl- आयन आहे, हा Cl- या मधल्या कार्बनला जोडला जातो ज्याला एकही हायड्रोजन जोडलेला नाहीये. पुन्हा बघा मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो? तर मार्कोनिकॉप्स रूल म्हणजे काय? when an unsymmetrical reagent adds to unsymmetrical alkene, then negative part of that unsymmetrical reagent attached to that unsaturated carbon which contains lesser number of hydrogen. which contains lesser number of hydrogen. त्यामुळं हा Cl इथं जोडला आणि हा आपला ओनली प्रॉडक्ट फॉर्म, हा एकच प्रॉडक्ट इथं मिळतो. या पहिल्या पद्धतीनं रिॲक्शन होते, ह्या दुसऱ्या पद्धतीनं रिॲक्शन होत नाही. तर पुढच्या लेक्चरला आपण अँटी मार्कोनिकॉप्स रूलनुसार रिॲक्शन कशी होते हे बघूया. ओके.